मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत पंतनगर घाटकोपरमध्ये. तो बिल्डिंगचं नाव तुम्हाला दाखवतो. सुचिता बिझनेस पार्कमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे इको फ्रेंडली गणपतीचं प्रदर्शन लागलेलं आहे. तो ते आपण आज कव्हर करणार आहोत. तो बघूया कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या गणपती बाप्पा बघायला, ते पण इको फ्रेंडली असणार आहे. आता जून महिना आला, त्यानंतर काही दिवसातच आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे. त्याआधीच गणपती बाप्पांचं प्रदर्शन भरलेलं आहे. सो आपण आतमध्ये जाऊया. ॲड्रेस म्हणून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसणार आहे. तो आज आपल्याबरोबर कोण कोण आहे, तर आरोही असणार आहे, अनुश्री असणार आहे, त्यानंतर सुलभाताई असणार आहे आणि आयुष असणार आहे. तो आपण आतमध्ये जाऊया. तुम्हाला ॲड्रेस पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देतो. पंतनगरला आलाच पटेल चौकामध्ये आपल्याला भेटणार आहे. तो या बिझनेस पार्कमध्ये आपण जाऊया वरती आणि बघूया आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे गणपती बाप्पा बघायला भेटणार. सेकंड फ्लोअरला असणार आहे आपला गणपती बाप्पा. हे बघू शकता तुम्ही, सिद्धिविनायक गणपतीचा मकर आहे आणि त्यामध्ये मस्त आपला बाप्पा बसलेला आहे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया एक गणपती आपण कव्हर करूया. पहिलाच गणपती आपल्याला दिसतोय ते बघूया. हे हातंग लाव, बघा किती मस्त मोठा गणपती. त्यानंतर इकडे पण आहे, हे बघा खूप सुंदर असा मकर आहे. आणि बघा गणपती बाप्पा इथे. पहिला हा गणपती दाखवतो तुम्हाला. हे बघा छान अशी मूर्ती आहे. सेकंड इकडे आहे बघा, बाप्पाची मूर्ती बघू शकतो. आणि इकडून बघा मस्त सिद्धिविनायकच्या मागे बॅकड्रॉप दाखवलेला आहे. मस्त मकरामध्ये बसवलेला गणपती. आपण आता बाकी पुढचे गणपती बघूया. इकडे पहिलाच गणपती आहे बघा, हस्तकला म्हणजे नाही तो इकडे स्पर्धा आहे. तो आपापल्या पद्धतीने इकडे गणपती बनवलेले आहेत, त्यांची कला सादर केलेली आहे. सो चला आता आपण बघूया. आता हा एक गणपती आहे इकडे, अजय कुंभार करून आहे सातारावरून. त्यांनी गणपतीची मूर्ती बनवलेली आहे. बघा किती सुंदर मूर्ती आहे आपल्याकडे. हे अभय कुंभार सातारावरून ही आणि मूर्ती साकारलेली आहे. बघा असं हातामध्ये इंद्राची शेपूट घेऊन आहे. बघा सुंदर अशी मूर्ती आहे. थोड्या गणपतीच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. हे बघा इथे पण आहे, इकडे पण आहे. आणि हे बाबूराव नाईक बोरवली त्यांनी ही मूर्ती सादर केलेली आहे. कलाकृती मस्त बघा, त्यांनी पण छानशी अशी मूर्ती बनवलेली आहे. हे ओमकार वायडा वसईवरून आणि ही मूर्ती आहे बघा बनवलेली आहे, साकार केलेली आहे. गणपती बाप्पा बघा सुंदर असे बसले आसनावरती विराजमान झालेले आहेत. लहान मुलांनी मस्त छान अशी गणपती मूर्ती बनवली बघा, छान बनवली. हे अनिल वाघोला मुंबईवरून आहे, त्यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. छान अशी मूर्ती बघा, तुम्ही बघू शकता. तो प्रदर्शन असणार आहे आपला 9 जून पर्यंत असणार आहे. तो लवकरात येऊन तुम्ही गणपती बाप्पा इथे बघू शकता आपले. इकडे आहे अजित वागरे, त्यांनी मूर्ती विद्याविहारची आहे, त्यांनी मूर्ती आपली साकारलेली आहे. बघा किती. पर्यावरण झाडे लावा झाडे जगवा असा एक मेसेज दिलेला आहे बाप्पाच्या मूर्तीतून. आदित्य कमुणकर नांदगाव नाशिकवरून त्यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. अष्टविनायक म्हणून. राहुल मिस्त्री ठाणे लंबोदर आर्ट स्टुडिओ त्यांनी मूर्ती साकारलेली आहे. बघा हे सगळं इको फ्रेंडली मूर्ती आहेत. बघा ही छान मूर्ती आहे. डोळे बघा, सुंदर अशी मूर्ती साकारलेली आहे. अनिकेत उत्कर धारावीवरून सुंदर अशी मूर्ती छोटीशी आहे. हे बघा सुंदर अशी मूर्ती साकारलेली आहे. चेहरा तर खूपच सुंदर आहे बघा. आता पुढे बघूया अजून. हे आहे आणि ती पण सेम त्यांनीच बनवलेली आहे. यांचं पेज पण आहे ते गजमुख आर्ट. मस्त मूर्ती आहे. ते मूर्ती पण आहे, सुंदर मूर्ती आहे बघा. डोळे बघा किती सुंदर आहे बघा. हो डोळे एकदमच ओरिजिनल वाटतात. ते बघा झूम करून दाखवलं त्याआधी. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट पण करू द्या. धारावीला त्यांचा कारखाना आहे बघा, त्यांचा नंबर आहे. जर बाप्पा येतील त्याच्या आधी तुम्ही इकडे त्यांच्याकडे जाऊन बुक करू शकता. इकडे नाव नाही दिले. एकूण मूर्ती खूप छान आहे बघा. काय ते इकडे दगडूशेठ हलवाई गणपती बघा, छान आहे. पण ह्याच्यामध्ये दागिने नाही आहेत, तर सोंड तशी आहे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पासारखी. मागून लाईटीचं रिफ्लेक्शन येतं ना, म्हणून सगळीकडून दाखवतोय. पूर्ण मातीची आहे. सुंदर आहे गणपती. डोळे बघा गेले गणपतीचे, हो ना.
डोळे खूपच छान आहेत बघ या गणपतीचे. सुंदर अशी मूर्ती बनवली. प्रेम कदम पालवाडी धारावीवरून सुंदर अशी मूर्ती. डोळे बघा किती निरागस डोळे. त्यांनीच बनवले प्रेम कदम यांनीच. हे बघा सुंदर मूर्ती आहे. कलर पण खूप छान दिलाय. डोळे दाखवतो तुम्हाला. अनिकेत सोनवणी धारावी. मोस्टली धारावीवाले जास्त आहेत. तेव्हा काय सुंदर मूर्ती आहे बघा लहान. ही पण सेम प्रेम कदम यांनी बनवली धारावी. किती सुंदर मूर्ती तुम्हाला दिसेल इथे. ही पण छान आहे मूर्ती. डोळे बघा किती छान आहे. ही आहे प्रेम कदम धारावी. सेम त्यांनी ती मूर्ती साकारलेली आहे. मंदार सुर्वे घाटकोपरचे, जे घाटकोपरचे आहेत त्यांनी मूर्ती साकारलेली आहे. हर्षल सुर्वे घाटकोपर त्यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. सुंदर मूर्ती. नितीन करगुटकर घाटकोपर असल्फावाले यांनी मूर्ती साकारलेली आहे. हर्षल सुर्वे लहान आहे बघा. निर्मावा किती सुंदर बनवलाय. कलर केला की अजून छान वाटेल ही मूर्ती. इकडे एक मूर्ती समोर स्ट्रेट. त्यानंतर ही 2 नंबर इथे नावं नाही लिहिली आहेत पण आपण ही आहे. मस्त आहे. पार्वती मातेने गणपती बाप्पाला मांडीवर घेतलेलं आहे. तेव्हा किती सुंदर मूर्ती आहे बघा. वाघेला यांनी मूर्ती साकारलेली आहे बघा. वाघेला त्यांनी मस्त मूर्ती साकारलेली आहे बघा. मागे गाय आहे, उभी आहे मूर्ती. हे बघा छानशी मूर्ती बघा. आणि ही आहे सुजल निलेश मर्चंट लोअर परेडवरून. त्यांनी मूर्ती साकारलेली आहे. मला जवळून दाखवतो. मूर्ती लहान आहे पण खूप छान आहे बघा. मूर्ती लहानच मूर्त्या खूप छान वाटतात. त्यानंतर हे ओंकार लहाने पंतनगर यांनी मस्त बघा ल्युडो खेळताना दाखवलं बघा. कुठल्या तरी लहान मुलांनीच बनवलेली असं मला वाटतंय. खूप छान अशी बनवली मूर्ती बघा. खूप छान मूर्ती बनवली. त्यानंतर इकडे दीपेश सावर्डेकर लोअर पर्यंत त्यांनी मूर्ती साकारलेली आहे. बघू शकतो 4 हात आहेत बाप्पांना. बाप्पांचे डोळे दाखवतो तुम्हाला. हे बघा सुंदर असे डोळे बाप्पांचे. खूप छान अशी मूर्ती अशी साकारलेली त्यांनी. बाप्पा लाडू मोदक हे बघा पूर्ण नैवेद्य दाखवलं त्यांनी. खूप सुंदर. आणि बाप्पांच्या तोंडामध्ये पण सोंडीमध्ये असा मोदक आहे, लाडू आहे सॉरी. हे बघा बाप्पाचे डोळे पण खूप निरागस आणि खूप छान अशी एक आपण बोलतो ना नैवेद्य ठेवणार गणपती बाबा कसे खातील किंवा कसे जेवत असतील, नैवेद्य कसा खात असतील तो त्याचा एक असं म्हणजे एक इमॅजिन करू शकतो. म्हणजे बघा असं जेवायला बसले बाप्पाकडे. खूप छान असं ऐकलं. श्री योगेश वजे नागपूरवरून त्यांनी मूर्ती इकडे केलेली आहे. कारण इकडे प्रदर्शन पण आहे आणि स्पर्धा पण आहे. सो त्या लोकांनी अशा मूर्ती आपापल्या पद्धतीने साकार करून पाठवलेल्या आहेत. छान आहे बघा. हे पण खूप छान आहे. आणि यांचं नाव मी सांगतो सिद्धेश सकपाळ सायनवाले. सायनवरून त्यांनी ही मूर्ती तिकडून आलेली. त्यांनी ही मूर्ती आपल्यासाठी बनवलेली आहे. सो आपण पुढे जाऊया. इकडे काय लिहिलंय सप्तमूर्ती का गणपती. हे बघा सगळं असं डिटेल दिली. हा जो बाप्पा आहे त्या बाप्पाबद्दल इकडे त्यांनी पूर्ण असे डिटेल दिली. काय आहे इकडे दिलेलं आहे. आंधळगाव आझमगड UP हे म्हणजे असं सगळं त्यांनी दिलेलं आहे. 7 गावच्या मातीपासून तयार केलेली एक मूर्ती. कोणत्याही रंगाचा उपयोग न करता वेगवेगळ्या 7 गावच्या मातीपासून तयार केलेली ही बाप्पाची मूर्ती आहे. तो हे बघा बघू शकता. ही पूर्ण अशी मूर्ती बनवली 7 गावची माती.
त्यामध्ये कोणतं गाव आहे तर आजमगडमधून त्यांनी पाट बनवलेला आहे. सावरगाववरून त्याची वरती असं बनवलं आहे. वरचा जो बेस आहे तो आंधळगाव. मांडी जो आहे तो राजुरा. पोट म्हणजे अंगाला आहे तो यवतमाळ. आणि सोंड आणि मुख बनवले ते छिंदवाड. आणि जे वरचे मुकुट आहे ते अदासी. याचा मध्य प्रदेश इकडची सगळी राज्य तिथून ही मूर्ती साकारण्यात आलेली आहे. त्यानंतर ही एक मूर्ती आहे ही आपण श्रीवर्धन रायगडवरून आहे त्यांनी ही बनवली. काय जबरदस्त हत्ती तुम्ही बोलला ना असं वाटत एकदम ओरिजिनल. सोंड वगैरे त्याचं जे कलर काम जे केलंय त्यांनी खूप सुंदर केलंय. त्यावरती हे आपले बाप्पा विराजमान झाले हत्तीवरती. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. इकडे आपला उंदीर मामा आहे. अशी इकडून दाखवतो तुम्हाला. चोरघी रायगडवरून त्यांनी ही मूर्ती साकारलेली आहे बघा. सुंदर अशी आहे बघा. पुढे हे कमळावरती विराजमान दाखवलेली आहे ती आहे गिरीश रुद्रा वरळीवरून. सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते बाप्पाची. त्यानंतर इकडे आहे आपले श्री रोहित गराटे विलेपार्लेवरून त्यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. पुढे आहे ओमकार चव्हाण लालबागवरून. लालबागची मूर्ती आहे बघा. खास त्यानंतर इकडे आहे प्रशांत मेस्त्री त्यांनी ही मूर्ती साकारली. कुडाळवरून आहे त्यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. त्यानंतर इकडे आहे शरद गावकर कणकवली त्यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. हे बघू शकतो साहिल माधव लालबाग त्यांनी मूर्ती साकारलेली आहे. त्यानंतर इकडे आहे गणेश दुसा लोअरपरे त्यांनी बघा ही त्यांनी मूर्ती साकारलेली आहे. मस्त वरती मस्त मुकुट पण खूप छान वाटते. वरती गजराज वरती मूग दाखवलेले आहे पूर्ण प्रॉपर असं. काम पण बघ किती सुंदर गेलंय. कलर काम पण खूप छान आहे. अंगाचा जो कलर दिला ना असं आपला जो ओरिजिनल चेहऱ्याचा कलर असतो तसा कलर दिलेला आहे मोस्टली इकडे मूर्त्यांना. त्यानंतर हे राहुल गायकवाड आगरीपाडा त्यांनी छोटीशी अशी मूर्ती बनवली आहे बघा. इकडे आहे माझगावकर कणकवलीवरून त्यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. इकडे अजून भरपूर अशा मूर्ती आहेत ज्याने कलर नाही दिले पण त्यांनी इकडे पाठवलेले. अभिजित मडगाव कणकवली आपल्या गावातून पण मूर्ती आलेली आहेत. हे सिंधुदुर्ग कोचरा वेंगुर्ला सिंधुदुर्ग ही एक मूर्ती आहे. त्यानंतर हे पाटकर वेंगुर्लावरून आलेली मूर्ती आहे. ही आहे सिंधुदुर्ग कुडाळवरून. ही पण सेमच आहे. सिद्धिविनायक टोली सिंधुदुर्ग. आणि ही आहे ही पण त्यांनीच पाठवलेली त्यांनी. ही आहे सुहास सुर्वे ही त्यांनी मूर्ती पाठवलेली. मित्रांनो मूर्त्या तुम्ही बघितल्या असेल माझ्या मागे सगळीकडेचं पूर्ण प्रदर्शन भरवलेलं आहे. स्पर्धा पण आहे आणि प्रदर्शन पण आहे ज्याने त्याने आपापली कलाकृती ते सादर केलेली आहे. सो लवकरात लवकर या 9 तारखेपर्यंत असणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. सॉरी सकाळी 10:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. तो गरम भरपूर होते. तो बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. 9 तारखेपर्यंत हे जे प्रदर्शन आहे ते लवकरात बघून घ्या. आपले छान छान असे कलाकृती बघायला भेटेल. बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटणार आहेत. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका. टेक केअर. बाय बाय. स्वतःची काळजी घ्या. बोला गणपती बाप्पा. विनायक नामक अवतारा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव.